नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. जितके समजले तितकेच. एक चिंतन संकलन भाग 7. एक चिंतन संकलन भाग 7. श्री निसर्गदत्त महाराज आणि मार्क वेस्ट यांच्या संवादाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याचे नाव आहे ग्लिनिंग्स फ्रॉम निसर्गदत्त. त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की श्री रमण महर्षी आणि शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या पूर्ण आयुष्यात कधीच कोणतीच प्रवचने केली नाहीत. ते तिरुवण्णमलाई किंवा शिर्डी सोडून कुठेही हिंडले नाहीत. त्या दोघांनी आपले ठिकाण कधी सोडलेच नाही. कारण ते ईश्वरी चैतन्यात अर्थात स्वस्वरूपात किंवा आपल्या असणेपणात इतके सामावले होते की दुसरीकडे जाण्याकरता म्हणून दुसरीकडे अशी त्यांना जागाच संपूर्ण जगात उरली नाही. पण लाखो करोडो लोकांच्या आयुष्याला त्यांनी दिव्य स्पर्श केला एवढे मात्र नक्की. कारण त्यांच्यापासून चांगुलपणा, प्रेम आणि दयेचा जो आपसूक म्हणजे आपोआप ओघ किंबहुना महापूर जो सुरू झाला, त्यामुळेच हे शक्य झाले आणि ते लाखो करोडोच्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी कधीही शिष्य शिष्यणीचा गोतावळा निर्माण केला नाही. कारण ज्ञानी कधीही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन कधीच करत नसतो. कारण ज्ञानी कधीही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नसतो. कारण ज्ञानाच्या उच्च स्थितीत मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, मी हे आहे, मी ते आहे, अशा स्वतः संबंधी कोणतेच विधान असू शकत नाही. आणि स्वतः संबंधी केल्यास ते जाऊ शकत नाही किंवा स्वतः संबंधी असे विधान केल्याच जाऊ शकत नाही. कारण जर एखादा योगी, एखादा ज्ञानी असं म्हणत असेल तर तो त्याचा केवळ भ्रम आहे असे समजायला काही हरकत नाही. किंवा ज्ञानी किंवा योगी मुळात असे म्हणणारच नाही. अर्थात खरा योगी किंवा ज्ञानी असेल तरच. एकदा स्वतःला अचूक ओळखले की कुठेच जाण्याची व कोणालाच पण काहीही विचारण्याची किंवा काहीही सांगण्याची काहीही गरज अजिबात पडत नाही. कारण तुम्ही कितीही उठापटक केली तरी ज्याला जितके समजायचे तितकेच समजते. त्यापेक्षा कणभरही जास्त किंवा कमी समजतच नाही. श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न एकदा विचारण्यात आला की आपणही स्वप्न, सुषुप्ती व जागृती या 3 अवस्था अनुभवता काय? यावर श्री महाराज म्हणाले, वस्तुतः या 3ही अवस्था मला सुषुप्ती सारख्याच वाटतात. वस्तुतः या 3ही अवस्था मला सुषुप्ती सारख्याच वाटतात. म्हणजेच या 3ही अवस्थेत माझा असणेपणा म्हणून जो आहे किंवा असणेपणा म्हणून जो आहे तो सगळीकडे एकच एक आहे. मग एका अर्थाने मी या 3ही अवस्थांच्या पलीकडेच आहे असेही आपण म्हणू शकता. मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा मला असे वाटते की तुम्ही जागे असूनही चक्क झोपले आहात, चक्क गाढ निद्रेत आहात
आणि स्वप्नात जसे आपण आपल्या कल्पनेने गतसंस्काराने एक स्वप्न जगत तयार करतो, त्याप्रमाणे सध्या तुम्ही या क्षणी या तुमच्या जागृत अवस्थेत तसेच कल्पनेचे संस्काराचे खोटे जग स्वप्नवत जग निर्माण केले आहे व याचे तुम्हाला यत्किंचितही भान नाही भान नाही. हे जग तुमचे अत्यंत खाजगी असे आहे, आत्मनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ मुळीच नाही. पण मी माझ्या शुद्ध असणेपणाला म्हणजे कोरेपणाला चिकटून असल्यामुळे मी कोणत्याच कल्पनेच्या किंवा संस्काराच्या अशा जगात वावरतच नाही. माझी जाणीव मुळात जशी आहे तशीच असल्यामुळे अर्थात शुद्ध असल्यामुळे अर्थात कोरी असल्यामुळे त्यात कुठल्याही कल्पना संस्कारांना मुळीच प्रवेश नाही. किंबहुना समाधीलाही तिथे प्रवेश नाही. कारण समाधी अवस्था एक प्रकारची सुषुप्तीच आहे. सध्या तुम्ही म्हणजे केवळ इच्छा व भीती हेच आहात, किंवा स्मृती किंवा आशा हेच आहात. तुम्ही म्हणजेच इच्छा, तुम्ही म्हणजेच भीती, तुम्ही म्हणजे स्मृती आणि तुम्ही म्हणजेच आशा. तुमच्याहून हे काही वेगळे अजिबात नाही. तुम्हीच या गोष्टी स्वतः आहात. यामुळे जी स्थिती जी जशी होते तशी होते ती मात्र यामुळे जी स्थिती जी जशी आहे तशी ती मात्र विकृत झाल्यासारखी फक्त वाटते, होत नाही, पण विकृत झाली नाही व त्यामुळे अर्थात ताणतणावाचे आयुष्य तुम्ही जगता. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या बाबतीत माझी अवस्था ही अगदी आहे तशीच किंवा सामान्य आहे. व्यक्ती असणे म्हणजे झोपी जाणेच होय. त्यामुळेच तुम्हाला वाटते की प्रत्येक गोष्टीला आरंभ आणि अखेर ही असायलाच हवी. पण आरंभ किंवा अखेर केवळ कालाशी संबंधित आहे, कालाधिष्ठित आहे. पण चालू क्षण मात्र हा नेहमीच कालातीत असतो. म्हणून जर तुम्ही चालू क्षणाला चिटकून राहिले तर अर्थात तुम्हीही कालातीतच असता. म्हणजे कालातीत असणे हे सर्वस्वी चालू क्षणीच संभव असते. जेव्हा आम्ही अगोदरचे आधीचे तुम्ही आहात असे म्हणतो, निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणतात, तुम्ही अगोदरचे आहात, तुम्ही आधीचे आहात. तेव्हा याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. जेव्हा आम्ही अगोदरचे आधीचे असे तुम्ही आहात असे म्हणतो, तेव्हा तो आधी किंवा अगोदर हा शब्द कालाधिष्ठित नाही. त्याचा अर्थ एवढाच असतो की पडद्यावर चित्र प्रक्षेपित होण्या अगोदर आधी पडदा हवा, किंवा चित्र रेखाटण्या अगोदर आधी कोरा कागद हवा. इतका साधा आधी व अगोदर याचा अर्थ आहे. नाहीतर अगोदर आधी या शब्दामुळे परत संभ्रम निर्माण होऊन तुम्ही कल्पनाच्या जाळ्यात अडकू शकता आणि कालातीत, सनातन अशा शब्दाच्या हेरफेरीत गुंतून पडता. इच्छा ह्या गतकाळीच संबंधित असतात. इच्छा ह्या नेहमी गतकाळाशीच संबंधित असतात व भीती पण ही भविष्य कालाबद्दलच असते. दुःखी स्मृती तुम्हाला इतकी विचलित करते की तिचा तुम्ही एका प्रकारे धसका घेता व परत
आता ते दुःख, ती पीडा, त्या यातना येणार तर नाहीत ना, याचा केवळ चालू क्षणी विचार करता व व्यर्थ भीतीग्रस्त होता. चालू क्षण तर जसा असतो तसाच असतो. भीती वाटण्याची शिक्षा आपण व्यर्थीच भोगत आहोत असे म्हणणे व्यर्थ ठरणार नाही. जोपर्यंत ही भीती म्हणजे नक्की काय आहे हे आपण नीट समजवून घेत नाही, तोपर्यंत ही शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. म्हणजे ही व्यर्थ शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. वस्तुतः भीती म्हणजेच तुम्ही, ह्या दोन गोष्टी नाहीत. ज्याला भीती वाटते तो आणि ज्याची भीती वाटते ते, हे दोघही एकच आहेत. दोघांची सत्ता एकच आहे. पण हे मनापासून कळताच भीती मात्र तिथेच संपते. तात्पर्य, आपण व्यक्ती असेपर्यंत भीती ही वाटणारच. ही शिक्षा भोगावी लागणारच. पण आपण व भीती एकच आहोत हे जेव्हा मनापासून कळते, तेव्हा ते कळणे चालू क्षणातच असल्यामुळे ते कळणे हे कालातीत असते. त्यात भीतीचा मग लवलेश राहत नाही. इच्छेसंबंधी पण असेच आहे. तुम्ही व तुमच्या इच्छा इत्यादी या दोन निराळ्या गोष्टी नाहीत. तुम्ही आणि तुमच्या इच्छा वगैरे या दोन निराळ्या गोष्टी नाहीत. त्या एकच हे कळताच. अर्थात हे कळणे मनापासून हवे. अर्थात हे कळणे मनापासून हवे. तरच हे कळणे पण चालू क्षणीच असते. म्हणजे परत तिथे ते कालातीत असते. मग तिथे इच्छेचा लवलेश पण राहत नाही आणि इच्छेविरुद्ध झगडावे पण लागत नाही. हे तुम्ही पक्के ओळखा. हे तुम्ही पक्के ओळखा की ज्याची ज्याची तुम्ही इच्छा करता त्यात सुख नसते. मग असा प्रश्न साहजिकच येतो की चिंतेचे व भीतीचे कारण जर स्मृतीत असेल तर स्मृतीचा अंत कोणत्या साधनाने करावा? प्रश्न बरोबर आहे. तर स्मृती असेल तर स्मृतीचा अंत कोणत्या साधनाने करावा? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही साधनेबद्दल तर काही बोलूच नका. तुम्ही साधनेबद्दल तर काही बोलूच नका. साधने अशी मुळात नसतातच. एकदा एखादी गोष्ट मनापासून कळली म्हणजे ज्याला तुम्ही मिथ्या ठरवले किंवा कामाचे ठरवले तर मिथ्या आपोआप हवेत विरून जाईल. ज्याला तुम्ही एकदा मिथ्या ठरवले किंवा बिनकामाचे ठरवले तर मिथ्या आपोआप हवेत विरून जाईल आणि कामाचे जितके आहे तेवढेच आपल्या हाती येईल आणि ते पण विनासायास, कुठलेही साधन वगैरे न करता. मग साधनेची जरुरी पडणार नाही. शिवाय हे साधन हे नेहमीच कालाधिष्ठित असते. आज पेरा, उद्या परवा केव्हा तरी कापा, अशा स्वरूपाचे ते असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे मुळात मिथ्या आहे त्याचा तुम्ही नाश कोणत्या साधनाने करणार? वस्तुतः ते मिथ्या पण तुम्हीच निर्माण केले आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्य हे नेहमी सर्वसाधारणच असते. सत्य हे नेहमी सर्वसाधारणच असते. फक्त आणि फक्त मिथ्या मात्र वैयक्तिक आणि बहुविध असते. महत्वाकांक्षा, अपेक्षा, ध्येयप्राप्ती, मोक्षप्राप्ती ह्या सर्व वैयक्तिक असतात. पण प्रत्यक्षात महत्वाकांक्षा धरणारा व महत्वाकांक्षा ज्याची धरली जाते ते या दोन्ही वस्तू नसून त्या एकच आहेत. हे जेव्हा मनापासून पटते, मनापासून कळते, तेव्हा काही उरत नाही. उरते ती फक्त मोकळीक. उरते ती फक्त मोकळीक. ही मोकळीक ओढून ताडून आणता येत नाही. ही मोकळीक ओढून ताडून आणता येत नाही. व ती मोकळीक जर येत असेल तर ती थोपविता पण येत नाही. आणि जर अशी मोकळीक येत असेल तर ती थोपविता पण येत नाही. यावर मात्र एक असा प्रश्न विचारण्यात आला की तर आम्ही आताच्या आता मुक्त होऊ शकू का? तर आम्ही आताच्या आता मुक्त होऊ शकू का?
श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, वस्तुतः आपण अगदी या क्षणी या स्थळीच मुक्त आहोत. केवळ मनानेच बंधनाची व्यर्थ कल्पना करून ठेवली आहे. आणि यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी की एकदा आपण आपल्या असणेपणाला चिटकून राहिलो की तीच अवस्था मनाची व्यर्थ कल्पना करण्याची शक्ती मोकळी होते. एकदा आपण आपल्या असणेपणाला चिटकून राहिलो की ती अवस्था मनाची व्यर्थ कल्पना करण्याची शक्ती पण मोकळी होते. हे मनाला अशा प्रकारे जाणणेच मनाच्या अद्भुत शक्तीत परिवर्तित होते. हे मनाला अशा प्रकारे जाणणे म्हणजे मनाच्याच अद्भुत शक्तीत ती अवस्था परिवर्तित होते. अलग वेगळ्या एकाकी अशा व्यक्तिभावाच्या कल्पनेने कलुषित अर्थात विषारी झालेले मन मग तसे राहत नाही. मग मनाला योग्य तेच करण्यापुरती मोकळीक देण्याची कला मग मनाला योग्य तेच करण्यापुरतीच मोकळीक देण्याची कला पण साधते. पण आपल्या ठिकाणी ती उपजत आहे हे नंतर सिद्ध होते. मनाचा योग्य तेवढा आणि योग्य तिथेच गरजेपुरता वापर करणे हीच खरी मनाची मुक्ती होय. हीच खरी मनाची मुक्ती होय. मग एक प्रश्न असा आला, इतके जर आहे तर आता या क्षणी आम्हाला मुक्ती का मिळू नये? आम्हाला या क्षणी मुक्ती का मिळू नये यावर महाराज म्हणाले, तुम्हाला अन्य गोष्टीत महारस वाटतो ना? तुम्हाला अन्य गोष्टीत महारस वाटतो, पण तुम्हाला इतकेच करायचे आहे की खरोखरच यात गोडी आहे काय? खरोखरच आपण म्हणतो तितका यात महारस आहे का? हे तुम्ही तपासून पाहिले पाहिजे. हे जर तुमच्या लक्षात आले की तुमचे साधू संतांच्या मागे धावणे संपेल. मग तुमचे साधू संतांच्या मागे धावणे संपेल. त्यापेक्षा आपल्या कोरे असण्यापणाकडे तुम्ही लक्ष द्या. वस्तुतः तुम्ही तेच आहात आणि योग्य क्षणी योग्य वेळी अत्यावश्यक क्रियेसाठी आवश्यक तेवढी स्मृती वापरा. आणि योग्य क्षणी योग्य वेळी अत्यावश्यक क्रियेसाठी आवश्यक तेवढी स्मृती वापरा. आणि इतर वेळी आपल्या असणेपणाचे कठोर स्मरण ठेवा. त्या बाबतीत कळकळ बाळगा. तुमच्या बाबतीत काय खरे नाही हे ओळखा. तुमच्या बाबतीत काय खरे नाही हे ओळखा. म्हणजे जे उरेल ते आपोआपच तुमचे स्वरूप असेल. म्हणजे जे उरेल ते आपोआपच तुमचे स्वरूप असेल. असत्यापासून स्वतःची सोडवणूक करण्याकरता हे इतकेच पुरेसे आहे. असत्यापासून स्वतःची सोडवणूक करण्याकरता हे इतकेच पुरेसे आहे. आपल्या बाबतीत काय खरे नाही याचा शोध न घेणे हेच बंधनाचे मुख्य कारण आहे. आपल्या बाबतीत काय खरे नाही याचा शोध न घेणे हेच बंधनाचे मुख्य कारण आहे. मी आहे किंवा आपले असणे पण हाच कधीही अगोदरच असतो, पडद्यासारखा किंवा कोऱ्या कागदासारखा. त्यामुळे तो तर मिथ्या नाही, पण त्यावर जे मी अमुक तमुक अशी चित्रे येतात तेवढीच ती मिथ्या असतात. पण तुम्ही हे सर्व तुमच्या मनानेच घडवले आहे. म्हणून तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही मुळीच नाही हेच तुम्ही ओळखा. कुटुंब, मित्र आणि इतर दूरची किंवा जवळची नातेवाईक हे सर्व वस्तुनिष्ठ आहेत. पण जेव्हा ती आपली म्हटल्या जातात तेव्हा ती आत्मनिष्ठ होतात आणि मग भ्रमाला पसरायला जागा मिळते. तेथे आसक्ती येते, मालकीपणा येतो आणि मग आपण त्या भ्रमाला शतशः शरण जातो. या संदर्भात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की माझी मुलगी जेव्हा मरण पावली तिचे सर्व कर्मे आटोपून झाल्यानंतर मी लगेच माझ्या बिडीच्या दुकानात माझे काम करीत बसलो होतो. तसेच माझी पत्नी जेव्हा निवर्तली तेव्हाही मी असाच निवांतपणे बिडी ओढत तिथे बसलो होतो. लोकांना जरा हे विचित्र वाटले, पण अशा प्रकारे घटनेशी असंबंधित होण्याकरता स्वरूप ज्ञान अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या असणेपणात अशा
कोणत्याही घटनेचा किंवा दुर्घटनेचा साधा ओरकडाही उमटू शकत नाही. वस्तुनिष्ठ जगत म्हणजे व्यक्ती, ठिकाणे, वस्तू यांच्याशी संबंधित अशा जगात स्थिरस्थायी असे काहीही नसते. नमस्कार.